ओम शांती। आजचा एक सुंदर विषय है वर्तमान समय। ईश्वरीय ज्ञान के द्वारा हम स्वस्थ और सुखी कैसे बने। ईश्वरीय ज्ञान के द्वारा स्वस्थ और सुखी, क्योंकि वर्तमान समय आज हर व्यक्ति के अंदर शारीरिक बीमारी, मानसिक बीमारी बढ़ती जा रही है। घर घर में रामायण चल रहे, महाभारत चल रहे हैं। त्याचे मुख्य कारण आहे मनामध्ये चालणारे निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार। ज्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार चालतात तो शारीरिक रूपाने आणि मानसिक रूपाने स्वस्थ राहू शकणार नाही। ज्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार चालतात तो आपल्या सभोवताल वातावरण सुद्धा दूषित करू शकतो। नकारात्मक विचार करनारा कर्मयोगी बैठ करके योगी नहीं बन सकता। ज्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार चालतात तो शारीरिक रूपानं आणि मानसिक रूपानं थकून जातो। त्याच्यामुळे त्याला योगामध्ये बसला झोप येते, सकाळी अमृतला उठला झोप येते, कारण त्यांच्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार चाललेले आहेत। ज्ञानाला समजलंच नाही। ज्यांनी या ज्ञानाला समजलं त्यांच्या जीवनामध्ये काही प्रश्न सुद्धा येणार नाही। त्यांचं मन चूप असणार आहे, गप असणार आहे। तो खरा आहे ज्ञानी। ज्ञानी मतलब वैसे नहीं रोज मुरली ऐकली, अमृतला केली तो ज्ञानी आहे। ज्ञानी तो आहे ज्याचं मन नेहमी एकदम चुप असतं, जास्त विचार करत नाही। जे विचार करतात ते समर्थ। हे कसं होणार, माझ्यासोबत असं का झालं, अज्ञानी आहे। जे काय घडणं सर्व चांगलं। निगेटिव्ह विचार करणारा चेहऱ्यावरती नेहमी उदासी असते, आणि ज्यांच्या चेहऱ्यावरती उदासी असतो तो बाबाची प्रत्यक्षता कधी सुद्धा करू शकणार नाही। ज्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार चालतात त्याच्या बुद्धीवरती धूळ येते। मनातील नकारात्मक विचारामुळे बुद्धीवरती धूळ येते, आणि त्या धूळवाल्या बुद्धीमध्ये परमात्मा दिसू शकणार नाही, परमधाम दिसू शकणार नाही। आरशाच्या समोर उभे राहा, आपला चेहरा स्पष्ट दिसणार। त्याचप्रमाणे मनाला स्वच्छ ठेवा, मनामध्ये कमीत कमी विचार करा। ज्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार चालतात त्यांचं मन भारी होतं, आणि भारी मन वरती परमधामामध्ये जाऊ शकणार नाही। एखाद्या लोखंडाचं मन आपण पूर्वी वजन करत होतो मनानं, त्या मनाला घेऊन वरती फेका, जाणार मग। मनाला हलकं ठेवा। ज्यानं मनाला हलकं ठेवण्याची कला शिकली तो फरिश्ता बनणार, तो अशरीरी बनणार, विधेयी बनणार, ज्वाला स्वरूप बनणार। आंधळ दळत आणि कुत्र पीठ खात। आम्ही काही ना काही सेवा करतो, पवित्रताचं पालन करतो, अमृतला उठतो, कमाई झाली, परंतु साऱ्या दिवसामध्ये मनामध्ये नकारात्मक विचार चाललं, जितकी कमाई झाली संपली, जमा काही सुद्धा होत नाही। नकारात्मक विचारांना इंग्लिश मध्ये तणाव
हिंदीमध्ये तणाव, इंग्लिशमध्ये टेन्शन म्हटलं जातं. टेन्शन. टेन म्हणजे किती? 10. सन म्हणजे मुलं, 10 मुलं. कुल्याला आई वडिलांना 10 मुलं असतील, ते शारीरिक रूपाने कमजोर, मानसिक रूपाने सुद्धा कमजोर, आणि ते नेहमी टेन्शन मध्ये राहतात. कारण आई वडील ज्यावेळी रात्री शांतीने बसतात, एक म्हणतो आई मला पुस्तक पाहिजे, पैसे पाहिजे त्याच्यासाठी. दुसरा येतो पापाजी मला परीक्षेची फी द्यायची. तिसरा येतो माझे कपडे फाटलेले कवांना. एकाला पळवाला दुसरा येतो, दुसऱ्याला पळवा तिसरा. म्हणून म्हणलं जातं छोटा परिवार सुखी परिवार. 2-3 मुलं असावीत, त्यांची मनोगत पूर्ण करा, ते सुद्धा सुखी, आपण सुद्धा. तो आपली मुलं कुठली? हे विचार आपली मुलं आहेत. कारण निर्माण कुठून होतात? स्वतःच्या मनामध्ये निर्माण होतात. मला हे करायचंय, ते करायचं, अनेक विचार म्हणतो, आणि ते करत नाही. त्यावेळेस ज्यावेळेस आपण शांतीमध्ये बसतो, तेच विचार येतात, तुम्हाला हलवतात. पापाची, मम्मीची, तुम्हाला हे करायचं तर ते करायचं. त्यावेळी आपण म्हणतो हे विचार कुठनं आलं? माझ्याकडेच असं विचार काय येतात? तुम्ही त्या मुलांना निर्माण केलं, तुमच्या जवळ येणार नाही तर त्या शेजाऱ्याच्या जवळ जाणार आहे. पाठीमागच्या जन्माचा सुद्धा विचार आता येणार आहे. याच्यासाठी आपल्याला विचाराला काय करायचंय? कमी चालवायचंय, सकारात्मक चालवायचं. ज्यांच्या मस्तकामध्ये खूप सारे विचार चालतात, त्याला शांतीची झोप येऊ शकत नाही. झोप येण्यासाठी पेन किलरच्या गोळ्या खातो, दारू पितो आजकाल दुनियामध्ये. कधी कधी तो ज्यांनी त्याची झोप उडवली त्यांना त्याच्यावरची नफरत येते, घृणा येते, कधी कधी त्याचा खून सुद्धा करतो. हे नकारात्मक विचाराची किमी आहे. निगेटिव्ह नकारात्मक विचार करणारा त्याच्याजवळ गुण और शक्ती कधी सुद्धा असणार नाही. त्याच्याजवळ असणार असुरी अवगुण आणि असुरी शक्ती, घृणा, नफरत, वैर, विरोध या अवगुण असणार, आणि अवगुण त्याला दाबून टाकणार आहे. यासाठी नेहमी आपल्याला काय करायचंय? सकारात्मक वाला देवता बनतो, नकारात्मक वाला काय म्हणा? असुर बनतो. आता आपण असुर का झालेला आहे? कारण आपण सारे जण नकारात्मक झालेलो आहे. नकारात्मक वाला दुःखी असतो, सकारात्मक वाला सुखी असतो. दुःख आणि सुखाची परिभाषा. नकारात्मक विचार केल्यामुळं डोकं गरम होत, आणि ज्यांचं डोकं गरम होतात त्यांच्या डोक्यामध्ये केमिकल उतरतात, शरीराचे आजार होतात. म्हणून म्हणलं जातं जिनका पाँव गरम, पेट नरम, दिमाग ठंडा, उस घर में कोई डॉक्टर है उसको मार दो डंडा. पायाला गरम ठेवा, पोटाला नरम ठेवा, डोक्याला थंड ठेवा. परंतु आता उलट होत. पाय राहतात थंडे, पोट डोकं राहतं गरम. पाय थंडे का होतात? पायी चलत नाही, वॉकिंग करत नाही. कारण आपल्याला वाटतं की जर आपण वॉकिंग केली, पैदल चाललं तर लोक काय म्हणतील? यांच्या घरामध्ये गरीबी आहे. आता सुद्धा ही सुधारली नाही. सुधारली कशाला म्हणतो? जे गाडीवरती स्कूटीवरती जातात त्यांना म्हणतो घेवा, यांची उन्नती झाली. याच्यासाठी आपल्याला वॉकिंग करायचं आहे. आज दुनियामध्ये गरीब सुद्धा धावतात, श्रीमंतवाले सुद्धा धावतात. गरीब का धावतात? पोट भरण्यासाठी. श्रीमंत का धावतात? पोट कमी करण्यासाठी. दोघं सुद्धा धावतात.
याच्यासाठी आपल्याला वॉकिंग नेहमी गरजेचं आहे. ब्लड सर्क्युलेशन होतं. अनेक बिमारींचे कारण आहे वॉकिंग न करणं. पोटाला कसं ठेवा? नरम संतुलित भोजन. पनीरची सब्जी आहे, भाजी आहे, 3 चपात्या खाल्ल्या, आणि भोपळ्याची किंवा याची भाजी आहे तो आपण नाक म्हणतो. काय आज चांगला मजा आलेली नाही. नाही, कारलं तर चांगलं वाटतं आजकाल. कारलं जिभेची टेस्ट पोटामध्ये बेस्ट. जे जिभेला चांगलं वाटतं ते नाही खायचं, कारण जीभ 2 मिनिटात खाली करते, खाली पटवतो. सांभाळकीचं कुणाला वाटतं लागतं? पोटाला. पोट म्हणून वरडत राहतं. आणि डोक्याला कसं ठेवा? थंड. तो डोकं गरम राहत. 70% जो शरीरचे आजार होतात नकारात्मक विचारामुळे. आज कुणाला पोटाचे आजार होतात. ईर्ष्यावाले विचार करणाऱ्याला ना पोटाचे आजार होतात. म्हणून म्हटलं जातं ना, तू मला पाहून तुझ्या पोटात दुखतंय काय? आणि आता सगळ्यांच्या पोटामध्ये दुखत असतं. याच्या शेतीमध्ये इतकं धान्य झालं, याचा मुलगा नोकरीला लागला मुंबईला, ह्याच्या घराच्या समोर गाडी आली. ईर्ष्या करणाऱ्याला पोटाचे आजार. आज कुणाला दूरचं कमी दिसतं, कारण दुसऱ्यांच्या अवगुणांना आपण डोळे वटारून पाहतो. जेव्हा डोळे वटारतो रागाच्या भरामध्ये, आतून प्रेशर मिळतं. त्याच्यामुळे पुतली ज्याच्यापासून आपलं दिसतं ते कमी धुंदलं दिसू लागतं. डॉक्टरच्या जवळ जातो, डॉक्टरची मला आजकाल कमी दिसायला लागतं. डॉक्टर चेक करतो, म्हणतो तुम्हाला चष्मा घालायला लागेल, कारण तुम्हाला नंबर लागलेला आहे. चष्मा तो घातला तरी सुद्धा डोळे वटारणे बंद केले नाही, नंबर वाढतच जाणार. नंबर वाढतच जाणार आहे. आज कुणाला जवळचं दिसत नाही. प्रॉब्लेम आहे, आपण आपल्या चुकींना, आपल्या अवगुणांना कधी सुद्धा पाहत नाही, डोंट केअर करतो. जवळचं दिसायला बंद होईल. आज कुणाला अस्थमा होतो, दमा. कुठल्याही गोष्टींना आपण पोटामध्ये लपवून ठेवतो. काय झालं? काय सुद्धा झालं नाही. तुम्ही जसं नाराज वाटतं 4 दिवस, नाही काय झालं नाही, झालं खूप आहे, लपवून ठेवतो त्याच्यामध्ये. भविष्यामध्ये दमा होण्याची संभावना आहे. ह्याच्यासाठी जे काय आहे लपवू नका, पुऱ्या मनानं सांगा. आज कुणाला जॉईंट पेन होतात. ज्यावेळी आपण राग करतो त्यावेळी त्या जॉईंट वरती प्रेशर येते आणि त्यामुळं जॉईंट पेन, मसल दर्द इत्यादी प्रॉब्लेम येतात. आज कुणाला स्पॉन्डलाइट होतो, सर्वाइव्ह. रस्त्याला जातो, भाजीपाला कुठे शेतीमध्ये जात आहोत किंवा ऑफिस मध्ये जात आहे, आपण काय करतो? हा काय करतो? इकडं काय चालतं? हा काय करतो? इकडं तिकडं बघितल्यामुळं स्पॉन्डलाइट होतो. जेव्हा डॉक्टरच्या जवळ जातो, डॉक्टरजी 15 दिवस झाला माझ्या मानेमध्ये काही ना काही अकडण झालेले, दुखत आहे. डॉक्टर चेक करतो, म्हणतो तुम्हाला स्पॉन्डलाइट झालेला आहे, सर्वाइव्ह. आणि त्याचा इलाज म्हणून एक मोठासा पट्टा टाकून देतो गळ्यामध्ये, मनकडे. आणि ज्यावेळी पट्टा टाकला 6 महिने इकडे सुद्धा बघणार नाही आणि इकडे सुद्धा बघणार नाही, सरळ बाजून चालणार आहे, ठीक होईल. तो शरीराची आजाराचे कारण काय? पहिले मन आजारी होत. तुमच्या ह्या नेसरीमध्ये खूप सारे हॉस्पिटल असतील, दवाखाने असतील. ते दवाखाने आहेत शरीरांना ठीक करणारे, परंतु मनाला कुणी हॉस्पिटल ठिकाण्याला दवाखाना काळ टाकलेला आहे. आणि आजार कापाडतात मनामुळं, परंतु मनाचा कुणी सुद्धा इलाज करत नाही. ते गोळ्या देतात, तिथून दाबतात, ते आजार दुसरीकडून येतं, त्याला दाबलं दुसरीकडून येतं. ह्याच्यासाठी भोलेनाथ परमात्मा श्री वैद्यनाथने हे ब्रह्मा कुमारीचं केंद्र चालू केलेलं आहे. कशासाठी? सगळ्यांच्या मनाला ठीक करण्यासाठी.
आणि ह्यात इथे जे गोळ्या दिल्या जातात मुरलीमधून, मुरलीचे पॉइंट काय गोळ्या, त्याचा काही सुद्धा साईड इफेक्ट होणार नाही. त्या गोळ्या खाल्ल्या साईड इफेक्ट होणार, आणखी दुसरीच आजारी होणार आहे. यासाठी जेव्हा आपण ब्रह्माकुमारी आश्रमामध्ये येण्यासाठी कुणाला बोलवतो काय म्हणतात, आम्हाला टाइम नाही हो, वेळच नाही, आम्ही मस्त व्यस्त राहतो. जर काही इथं आला नाही, तणाव टेन्शन झाला, जर काही आपल्यापासून अपराध घडला, जेलमध्ये जाण्याचं टाइम नाही. जर काही इथं आला ना, रागाच्या भरामध्ये काही भांडण तंटा झालं, कोर्ट कचेरीला जाण्याचं टाइम आहे, पोलीस स्टेशनला जायचं टाइम आहे. जर काही इथं आला ना, काही ना काही तणाव टेन्शनामुळं आजारी पडला, हॉस्पिटलमध्ये झोपण्याचं टाइम आहे. इथं नाही आला, शांतीसाठी आपण फिरायला जातो, महाबळेश्वरला जातो, कुठं काही कुठं जातो फिरण्यासाठी, त्याच्यासाठी टाइम आहे. ब्रह्मा कुमारी सेंटरवरती या, अशा कुठल्याही सुद्धा जागी जाण्याची काही गरज नाही. म्हणून तुकारामांनी सांगितले, तू जागे तुझं पासी, परंतु तू जागा चुकलासी. शांती कुठं, फिरण्यामध्ये, वारी करण्यामध्ये, इकडं तिकडं नाही आहे. शांती तुझ्या जवळच आहे, तू जागा चुकलास. तू आपल्याला आत्म्याला जागृत कर. जर का आत्म्याला जागृत केलं तुला खरी शांती मिळणार. परंतु आपण आत्म्याला स्वतःला बघत नाहीये आणि त्याच्यामुळे शांती मिळणार नाही. आणि आत्म्यात केव्हा जागृत होणार आहे, जेव्हा आपण सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करू. इसलिए सकारात्मक विचार करणं गरजेचं. आज कुणाला शुगर होते, डायबिटीस, गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होऊ शकत नाही, होते 30%. जे गोड खातात किंवा ज्यांच्या आई वडिलांना डायबिटीस आहे त्या रक्तातून त्यांना 30%, बाकी 70% जो शुगर होते. टेन्शन, काय टेन्शन, काय असतं टेन्शन. मीची आई आहे, याला मी शिकवलं, सवरलं, लहानाचं मोठं केलं, ज्यावेळेच लग्न केलं आपल्या बायकोच म्हणतो, माझं काही सुद्धा ऐकत नाही. आता देवा माझं असं व्हायला लागलं, भविष्यामध्ये काय घडणार, टेन्शन भविष्याच. त्याच्यामुळं असे केमिकल्स होतात. शुगर होते, जेव्हा शुगर होते त्यावेळेला आपण काय करतो, गोड खाणं बंद करतो, टेन्शन मध्ये येणं बंद नाही करत. एखाद्या मुलानं काचेचा ग्लास पाडला, फोडला, आपण काय करतो, तुला अक्कल नाही, तू कमवून आण, त्यावेळी तुला माहित होईल. इतका गुस्सा करतो, क्रोध करतो. त्या क्रोधामुळं हृदयामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतात, हार्ट अटॅक येतात. ग्लास किती रुपयाचा होता, 10, 15, 20 रुपयाचा. जेव्हा आपण क्रोध करतो, काही ना काही प्रॉब्लेम आला, त्याचं ऑपरेशन करण्यासाठी 10 लाख खर्च करावे लागले. ग्लास किती रुपयाचा होता, 10 रुपयाचा. निगेटिव्हचा किती आपल्यावरती परिणाम होतो. आणि जे निगेटिव्ह विचार करतात तिथं लक्ष्मी वास करू शकणार नाही. पाण्याचे मटके सुद्धा सुकून जातील. आपसामध्ये संबंधामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतात. तिथं बरकत काही सुद्धा होऊ शकणार, किती सुद्धा कमवा, रखरखी चालणार आहे. श्री सकारात्मक बना. सारे भक्तीचा सार, सारे ज्ञानाचा सार, सारे मुरलीचा सार तुम्ही सकारात्मक विचार करा. निगेटिव्ह वाला योग में बसतो, लाल लाईट चालू आहे, गीत चालू आहे, मी आत्मा आहे, मी शांत स्वरूप आहे, मी शक्ती स्वरूप आहे, त्यांनी मला असं का म्हटलं, हा विचार येतो निगेटिव्ह. साऱ्या दिवसामध्ये कुणी अपमान केला, निंदा केली, ती गोष्ट काय, ती योगाच्या वेळी बरोबर ठीक आहे, कोई बात नाही, बाद में देखते, मैं आत्मा हूं, शांत. 15 दिवसापूर्वी सुद्धा बोललो होतो, ठीक आहे, कोई बात नाही, मी आत्मा हूं, शांत स्वरूप. सर्वांच्या मध्येच काय बोललं, टोकून. जर काय बोलायचं असेल वेगळं का बोललं नाही, ठीक आहे, मी आत्मा हूं, शांत स्वरूप, शक्ती स्वरूप. योग कसा लागणार आहे, यासाठी अशा त्या गोष्टींच्या पासून तुम्ही हलके बना, पॉझिटिव्ह बना. तो पॉझिटिव्ह बनण्यासाठी
तुम्ही पॉझिटिव्ह आहात किंवा निगेटिव्ह आहात कसं माहित होणार आहे? समजा समोर कोणी येतो और तुम्ही ज्यावेळेस तो समोर व्यक्ती येतो आपण रास्ता बदलतो, तुमच्यामध्ये निगेटिव्ह विचार आहेत. समजा तुमच्या पतीची कोणी महिमा करतो, तुझा पती तू खूप चांगला आहे, तेरे गोपाल तुला काय माहित, तू तो एक दिवशीच त्याला बघितलेलं आहे, मी संपूर्ण जीवन त्याच्यासोबत राहते, तो राक्षस आहे, राक्षस काही पैसे निगेटिव्ह आहे. कुणी सासूची महिमा करते, रे तुझी सासू तर खूप चांगली आहे, तुला काय माहित आहे ती काय आहे, मी जाणते. निगेटिव्ह विचार करणारा कुणाची सुद्धा महिमा ऐकू शकणार नाही. निगेटिव्ह वाल्याच्या जवळ सहनशक्ती नसणार. त्यासाठी पॉझिटिव्ह बनायचंय. जर काय आपण कुकरला, प्रेशर कुकरला गॅसवरती ठेवलं तो काय होतो, गरम होतो. गरम होता होता शिटी मारायला सुरुवात. जेव्हा कुकर शिटी मारतो तो काय होती, सब्जी उकडली जाते. कुकरानं शिटी मारली तर सब्जी उकडली जाते. पण तो ज्यावेळी मनुष्य शिटी मारतो त्यावेळी काय होतं, हा माझ्यासोबत काय करतो, असं का करतो, तसं का करतो, का म्हणून आपण काय करतो, क्यों गरम होत असतो. नफरत येते, त्याच्यावरची घृणा येते. एक दिन म्हणतो तुझं 3 वर्षापासून मी बघत आहे, आज मला सहन झालं नाही, शिटी मारली. एका शिटीमध्ये काय करल, कुणाचा खूनच करल, एखादं भांड तोडून टाकेल. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, क्रोधाची उत्पत्ती निगेटिव्ह पासून होते. जर काय तुम्ही पॉझिटिव्ह राहिला कधी सुद्धा तुम्हाला क्रोध येणार नाही. याच्यासाठी नेहमी काय बना, पॉझिटिव्ह बना, सकारात्मक बना. आजकाल डॉक्टरच्या समोर कुणी सुद्धा गेल्यानंतर काय ते सांगतात, नेहमी खुश राहा, तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. परंतु खुश होण्यासाठी लोक पुढे जातात, लाफिंग क्लबनी जातात, हात वरती करतात, काय करतात, हा 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 करून घरी आल्यानंतर कुणाचं तोंड बघितलं त्यांची खुशी संपली. याच्यासाठी आपल्याला नेहमी काय करायचंय, खुश राहायचंय. आजकाल डॉक्टर हे सुद्धा सांगतात, जर तुम्हाला हेल्थ चांगली ठेवायची असेल तो काय करा, कडव्या वस्तू खावा, कारले खावा, कडुनिंबाचे पानं खावा, मेथीचे लाडू खा, तुमची हेल्थ चांगली. कारले मतलब ते भाजीपाल्याचे कारले ती गोष्ट नाही. तुमचा कुणी अपमान केला, निंदा केली, त्या गोष्टींना तुम्ही पोटामध्ये ठेवा. इकडे ते सांगू नका, त्याचा विचार करू नका. परंतु आजकाल कारले कुणाला सुद्धा पसंत. 10 जागी आपण उलटी करू, त्याने मला असं म्हणलं, त्याचं म्हणलं, हे म्हणलं. आणि मातांच्या मध्ये सहनशक्ती जास्त असते, कमी असते? माता जास्ती बसते, कमी असते, जास्त असते. मातांच्या मध्ये सहनशक्ती जास्त. मजबुरीचे नाव महात्मा गांधी. माता सहन करतात, परंतु सहन केलेल्या गोष्टींना आपल्या जवळ ठेवत नाही, इतरांना सुद्धा सांगून देतात. समजा कुणी माताला पतीने थप्पड मारली, राग केला, तेव्हा ती माता थोडी नंतर परत एक थप्पड मारेल, गप बसणार, सहन करणार. परंतु जसा पती ऑफिस मध्ये गेला, शेतीमध्ये गेला, शेजारीच्या जवळ जाते, माचीस घेण्याचे बहाणे, पाणी भरण्याचे बहाणे, काही ना काही बहाणे जाते. आणि काय म्हणते, तू जेवण केलंस का? ती म्हणते काय करू, माझ्या पतीने आज खूप रामायण चालू केलं आज. ती म्हणते माझं सुद्धा काही कम आहे काय, माझ्या सुद्धा असं केलं, तिथं मी सांगायला आलेले. सासू सुद्धा अशी आहे, ती मुलगा सुद्धा असाच आहे, ती आम्ही नेहमी असंच करतात. ती आपली सांगते, ही सांगता सांगता मध्ये ती काय म्हणते, मी कधी कधी धमकवते, तू सुद्धा कमी करू नकोस, नाही तर तुझ्या डोक्यावरती बसल. आताच कंट्रोल मध्ये ठेव.
नंतर तुला खूप अवघड येईल. बस ती गोष्टी तू सुद्धा अर्धांगी आहे, तू सुद्धा तुझा अधिकार आहे, कमी सुद्धा आहे. बस ती गोष्टी ऐकून आले, साऱ्या दिवस त्याचेच विचार चालतात. आता संध्याकाळी ये, बघून घे. जेव्हा संध्याकाळी येतो, पाणी मागतो, घे तुला आता. का झालं? दुसऱ्यांना सांगून तिथून त्या गोष्टी. आणि भोजन सुद्धा त्या दिवशी रागाच्या भरामध्ये, भांड्यांना जोरामध्ये. आणि तेच भोजन तुम्ही ज्या रागाच्या भरामध्ये बनवलं, पाणी रागाच्या भरामध्ये दिलं, ते भोजन केल्यामुळं 30 दिवसानंतर त्या भोजनाचे रक्त बनते, रक्तामध्ये रूपांतर होते. आणि जर काय भोजन अशांतीमध्ये बनवलं, ते रक्त कसं झालं? अशांत. आणि रक्तातून आपलं मन निर्माण होतं, मनाचे विचार निर्माण होतात. ज्यावेळी भोजन अशांतीमध्ये खाल्लेलं नाही, तो विचार बी सुद्धा कसे येणार आहे? अशांत. आणि तो मग पती काय करतो? काही दिवसानं मन अशांत झाल्यामुळं दोस्ताच्या जवळ जातो. आज करमत नाही चला दोस्ताचे. काही दिवस त्या दोस्तांची दोस्ती झाल्यानंतर तो म्हणतो चलो आज सिगरेट पिते, शराब पिते, चला शराब दारू पिवा, हे करूया. काही दिवसानं ती माता का म्हणते, माझा पती बिघडला. कुणी बिघडला? आम्ही त्या गोष्टींना सहन केलं नाही, तर सांगितलं, तिने आयडिया दिली, तू सुद्धा धमकवणं सुरू केला. सगळ्या याच्यासाठी आपल्याला काय करायचं? सहन ऐकल्यानंतर काय करायचं? त्याला आपल्या पोटामध्ये ठेवायचं. याच्यासाठी सहन शक्तीचे देवी बनायचे. सहन करणं सुरमी कडवा आहे, त्याचा परिणाम चांगला आहे. क्रोध करणं सुरमी चांगला आहे, त्याचा परिणाम खूप दिवस तक भोगायला लागतो. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? सहनशील बनायचंय. जो सहन करता, सहना यही हमारा गहना है. बाकी काही दाग दागिने तुम्ही वापरा किंवा नाही वापरा, लेकिन कुठला दागिना वापरा. आज तो राखी बांधली रे तुम्ही, आपलं वो राखी तो बांधी, ये राखी बांधो. आज से कभी निगेटिव नहीं सोचेंगे. इसकी गांठ बांधो, नीचे गांठ बांधा ना, इस गांठ के साथ ये भी गांठ बांधो. आज से चाहे कुछ भी हो जाए, मैं निगेटिव नहीं सोचूंगी. यह है सहन शक्ती. आज माताएं किंवा घरातील आई वडील मुलांच्या वरती खूप परेशान आहे, मुलांच्या बाबत. कारण मुलगे काय करतात? मोबाईल पाहतात, है ना सर्वांचे प्रॉब्लेम. सगळे माता येऊन म्हणतात, माझं मुलगा मोबाईलच्या शिवाय राहतच नाही. मी म्हणतो त्याचा गुरु कोण आहे? कोण गुरु आहे? माता तो गुरु आहे. महाराष्ट्रामध्ये शिवाजी जन्माला आला का? ज्यावेळी जिजामाता शिवाजी महाराजची आत्मा पोटामध्ये होती 9 महिना, तोपर्यंत दांडपटा चालवत होती, चांगले ग्रंथ वाचत होती, साहित्य वाचत होती. ते संस्कार त्या मुलावरती चालत. परंतु आज वर्तमानची महिला काय करते? ज्यावेळी ते मुलं पोटामध्ये असतं त्यावेळी व्हॉट्सअप बघते, फेसबुक बघते, युट्यूब बघते. ते सर्व संस्कार शिकवते गुरु आहे. आता परेशान होऊन काय शिकवलं तुम्ही? याच्यासाठी केवळ मुलांना जन्म देणं इतकंच आपलं कर्तव्य नाही, त्यांना संस्कार शिकवणं. आपल्या आचरणातून त्यांना संस्कार शिकवा. याच्यासाठी हित आल्यामुळे आपल्याला बाबा जो नियम सांगतात ते नियमाला आपल्याला वापरायचं आहे. आणि आपले स्वतःचे सुद्धा संस्कार चांगलं, त्या मुलांचं सुद्धा काय करायचंय? संस्कार घडवायचे. तो आपण नकारात्मकापासून सकारात्मक कसं बनवू त्याच्यासाठी एक 3-4 गोष्टी सांगतो. 3-4, कारण वेळ कमी आहे. पहिली गोष्ट आहे, कर्मगतीला नेहमी लक्षात ठेवा. ज्यांनी कर्मगतीला ओळखलं त्यांचे कधी सुद्धा नकारात्मक विचार चालणार नाही.
आज कधी कधी आपण काय म्हणतो, मी यांच्या रस्त्यामध्ये कधी गेले नाही, मी कधी सुद्धा यांच्यासोबत काही केलं नाही, परंतु ही माझ्यासाठी हा माझ्यासोबत असं का करतो. टाळी कधी सुद्धा एका हाताने वाजत, टाळीसाठी किती हात लागतात? 2. कोणी व्यक्ती तुमच्यासाठी उलटा सुलटा करतो याच मतलब तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत असा व्यवहार कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये केला असेल. भले ह्या जन्मामध्ये नाही केला, कुठल्यानं एक संसाराची खूप एक गुह्य रहस्य तुम्हाला सांगतो. तुमच्या घरामध्ये जी मंडळी आहेत, मुलं, पती, सासूर, तुमचे शेजारी, रिश्तेदारी, कोण आहे? कुणी तुम्हाला देण्यासाठी आलेला आहे, कुणी तुमच्याकडून काही घेण्यासाठी आलेलं आहे. घेणं आणि देणं, बाकी आपल्याला काही संबंध नाही. संपतं त्यावेळी ते निघून जातात. कर्मामुळे शरीर बनतं, कर्मामुळे संबंधी मिळतात. वर्तमानच्या मेऱ्या जीवनाच्या ज्या प्रॉब्लेम समस्या आहेत, पाठीमागच्या जन्माच्या कर्माचं फळ, आणि हा सर्वांचा अंतिम जन्म आहे. त्यानंतर कोणी सुद्धा जन्म घेणार नाही. सर्वांना आता परत वरती जायचंय. परमात्मा स्वतः 1937 मध्ये आलेला आहे, आणि हे कार्य पूर्ण केव्हा होणार? 2037. किती वर्ष राहिले? 12-13. जे 63 जन्मामध्ये जे काय आपण केलं, सासू बनून, राजा बनून, कुणाला तंग केलं, प्रकृतीचं वाईट केलं, सर्व गोष्टी आपल्याला या जन्मामध्ये चुकत करायचे. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी कधी प्रॉब्लेम येतात. ज्यावेळेस प्रॉब्लेम येतात, आपल्याला आपल्या मनाला चूप ठेवायचे, गप ठेवायचे. मला आपले हिसाब चुकत करायचे. आपल्या जीवनाचे विकर्म समाप्त करण्यासाठी 3 तरीके आहेत परमात्माने ठेवलेले. पहिला तरीका आहे, योगामुळे सुद्धा आपण आपले पाप कर्मांना समाप्त करू शकतो. ते सुद्धा आपण योग सुद्धा केला नाही. दुसरा तरीका काय आहे? सहन करून सुद्धा आपला हिसाब चुकतो करू शकतो, व ते सुद्धा केलं नाही. शेवटचं काय? विनाश. हे विनाश कशासाठी ठेवलेलं आहे? ह्याच्यामध्ये सुद्धा आपलं जे पाप कर्म या धर्तीवर केलेलं आहे ते सर्व समाप्त होतं. आत्मा पावन बनतात. लेकिन विनाशाच्या मुळे जे पावन बनतात ते सतयुग त्रेतामध्ये येऊ शकत नाही. ते सर्व मुक्ती में चले जातात, द्वापार कलियुग मध्ये येतात. आणि जे सहन करून आपले हिसाब चुकत करतात व ते कुठे येतात? सतयुग त्रेतामध्ये येतात, परंतु त्यांचं पद कमी असणार. आणि ज्यानं योगामुळे हिसाब चुकत केलं तो ते सतयुग मध्ये त्रेतामध्ये उच्च पद मिळणार. तो कुठलं चांगलं आहे? हा, योगामुळे. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? खूप साऱ्या नोटा आहेत. जर का आपल्याला 1-2 नोटा मिळाल्या तर आपली गरिबी काय होईल? दूर होईल. रात्रभर तिला झोप आली नाही. गरीबाच्या पत्नीला रात्री 12-1 वाजता ती बाहेर गेली. एक भला मोठा एक दगड आणला, कारण तो व्यापारी आपल्या उशाच्या खाली बॅग घेऊन झोपला होता. तो दगड सरळ त्याच्या डोक्यामध्ये चोरामध्ये मारला. त्याचा तर खून झाला. ते पतीची जवळ झोपला होता, त्याची तो उठला. ते म्हणतो इतका मोठा आवाज कसा झाला? ती म्हणते की आपली आता गरिबी संपली. ती बॅग उघडून दाखवली. तर तो घाबरला, या मुर्द्याचं काय होणार आहे? ते म्हणते आताच आपण काय करावं, त्यांना जमीन पाठीमाग आहे त्याच्यामध्ये टाकून द्यावा, कोण बघेल? सगळे झोपलेले. रात्री 2 वाजता त्यांनी त्या मुर्द्याला एका पोत्यामध्ये टाकलं. मग त्याला उचलून काय करायचं, त्या याच्यामध्ये ढकलून दिलं. कुणी सुद्धा बघितलं नाही. घरी आले, येताच त्यांनी बघितले की आपल्या घराच्या भिंतीवरती रक्ताचे डाग पडलेले. जर काही उद्या कुणी आला, बघितलं इथं काय झालं म्हणून विचारलं, तर रात्रीच त्यांनी काय केले, त्या
रक्ताच्या डागाला सुद्धा लिपाई पुताई करून मिटवून टाकलं. त्यांनी रक्ताचं डाग मिटवलं, परंतु कर्मावरती जे डाग पडलेलं त्यांना कोणी सुद्धा मिटवू शकणार. म्हणून म्हटलं भजन आहे ना, कर्मा का लेका मिटनर भाई लाख करे कोई चतुरे. त्यांनी त्या पैशातून एक प्लॉट घेतला, एक दुकान सुद्धा चालू केलं, एक गाडी सुद्धा घेतली, एक छोटस घर सुद्धा बांधलं त्या प्लॉट वरती. राहिलेल्या पैशातून दागदागिने बनवले, त्यांची गरिबी संपली. परंतु त्यांना कुठला सुद्धा मुलगा नव्हता. एक मुलगा सुद्धा झाला आणि एकच मुलगा होता म्हणून त्यांनी त्या मुलाला खूप लाडा प्यारानं शिकवलं, सवरलं, लहानाचं मोठं केलं, कलेक्टर बनणार इतकं शिकवलं त्याला. परंतु अचानक त्या मुलाला टायफॉइड झाला आणि त्या टायफॉइडवरती त्याला खूप परेशानी झाली. तर त्याला मोठ्याशा दवाखान्यामध्ये त्याचा इलाज केला, खूप खर्च झाला. तो खर्च देण्यासाठी त्यांनी दागिने बनवले, ते त्याला विकले, डॉक्टरची फी दिली, तरी सुद्धा तो मुलगा ठीक झाला नाही. दुसऱ्या दवाखान्यामध्ये इलाज केला, मोठ्या गाडी विकली, त्याचे सर्व डॉक्टरचे पैसे दिले, डॉक्टर तरी सुद्धा ठीक झालं नाही, मुलगा ठीक झाला नाही. शेवटी त्याने काय केलं, दुकान सुद्धा बंद केलं, घर सुद्धा विकलं, झोपडीमध्ये गेले. तो एक दिवस तो मुलगा म्हणतो, बापाजी आपल्याला सापडलेले ते सर्व पैसे संपले, आता मी जात आहे. मरून गेला. तो मुलगा कोण होता? कोण होता? व्यापारीची आत्मा. आत्मा कधी सुद्धा आगीमध्ये जळत नाही, पाण्यामध्ये डुबत नाही, तलवारीनं कापत सुद्धा नाही, अजर अमर. ही का सांगितलं तुम्हाला? ही घटना का सांगितली? आज तुमच्या घरामध्ये काही आई वडिलांनी पैसा पैसा एकत्र केलेला, हॉटेल बघितलं नाही, पैसा एकत्र करून परपंच केलेला, परंतु घरामध्ये एखादा असा मुलगा जन्माला आलेला आहे, तो गलत संगत मध्ये जातो, दारू पितो, पैसे नशा करतो, ऐकतच नाही. तो मुलगा कोण आहे? आणि अशा मुलगाच्या वर्तनामुळे आज काही तणाव, टेन्शन आहे. तो मुलगा कोण आहे? तुमच्याच पाठीमागच्या जन्माच्या कर्माचं फळ आहे. त्या मुलाला राग करून, क्रोध करून, दारू पिऊन, टेन्शन मध्ये येऊन त्याच ठीक होणार आहे? केलेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगायला लागणारच. याच्यासाठी लोकांना घाबरू नका, परमेश्वराला सुद्धा घाबरू नका. जर काय आपल्याला घाबरायचं आहे, चुकीच्या कर्माला जरूर घाबरा. जेव्हा आपण कर्म चुकीचं करतो त्यावेळी घाबरा, नंतर कर्म करा. ते कर्माचं कसं कर्म करायचं त्याचं ज्ञानाचं बीज इथं दिलं जातं. रोज सकाळी यायचंय, ती बीज घेऊन जायचंय, त्याचप्रमाणे कर्म करायचंय. जर तुम्ही आपल्या मनमतापासून कर्म केलं, परमतापासून कर्म केलं, ते पाप कर्म होतं. आणि ज्यावेळी ते समोर येतं त्यावेळी तणाव, टेन्शन येणार. आज पोटामध्ये मुलगी आहे किंवा मुलगा आहे अशा पाहणारे काही मशीन उपलब्ध असतात. आणि आजकाल आई वडिलांना मुलगी पसंत नसते, डॉक्टर जवळ जातात आणि डॉक्टर तसं कायद्याप्रमाणे तो अपराध आहे, तरी सुद्धा डॉक्टरला पैसा मिळतो, तो मना करत नाहीये. नर्स सुद्धा ती सुद्धा सामील झालेले, आई सुद्धा सामील झाले त्याच्यामध्ये. जर का आई म्हणेल नाही माझी मुलगी असो, मी पोलीसवाल्यांना सांगेन, वाचू शकते, ती सुद्धा मिळालेलं, वडील सुद्धा मिळालेलं. ती छोट मुलगी सुद्धा, तिचं गर्भ आहे, तिच्यामध्ये आत्मा आहे, ती सुद्धा लात वगैरे मारू शकणार नाही, छोटीशी आहे. या चौघांनी मिळून त्याला गर्भाला काढलं आणि कचऱ्या पेटीमध्ये टाकलं. आणि कुत्री काय करतात, त्याला 4-5 मिळून इकडं तिकडं उडून खातात. ती आत्मा जर ज्यावेळेस बघती, आत्मा तर मरत नाही,
ती बघते की ह्या लोकांनी माझ्यासोबत काय केलेलं आहे. मी किती विचार करून आली होती, मी जन्माला घेणार, मी पास होणार, नंतर नोकरी करणार, हे करणार, ते सर्व आशा त्याचे पाण्यामध्ये मिळाल्या. आणि पुढच्या जन्मामध्ये तीच आत्मा त्या डॉक्टरचा, नर्सचा, आईचा, वडिलाचा खून करून त्या चौघांच्या शरीराला कुठे टाकतात? कचऱ्यामध्ये टाकतात. घटना होतात. तेव्हा आपण काय म्हणतो, चुकी कोणाची समजतो? ते एक व्यक्तीने 4 चौघांना मारलं. किती निर्दय! का मारलं? कारण आहे ना, आपण कारणाला या दुनियामध्ये जे काही घडत आहे प्रत्येकाच्या कर्मामुळे घडत. याच्यासाठी आपल्याला कर्माला ध्यानामध्ये लक्षात ठेवा. तर कधी सुद्धा आपल्याला तणाव, टेन्शन येणार. धृतराष्ट्र आंधळा होता, कृष्णाच्या जवळ गेला. तो म्हणतो की मला ही सजा का? कृष्णाने सांगितलं तू काय केलं चुकीचं काम? नाही, मी कधीच काहीच केलं नाही. बघा, काही जन्माच्या पूर्वी तो गेला. एका जन्मामध्ये तो छोटासा मुलगा होता आणि त्याने एक पक्षी पकडला, एक सुई घेतली, नोचिली आणि त्याचे डोळेच पडले त्या सुईने. तो तडपडतो, पक्षी सोडत नाही. आणि त्याच्या कर्माचं फळ कृष्णाने काय आहे? तुझ्या डोळ्यांकडे आहे. जर का आपल्याला तणावापासून वाचायचंय, कर्मगतीला आपल्याला कधी कधी आपण म्हणतो नाही भाईजी, आमच्या शेजारी इतका लोक भ्रष्ट आहे, इतका हा व्यक्ती भ्रष्ट आहे, इतकं चुकीचं काम करतो, तरी सुद्धा परमेश्वर त्याच घर भरत आहे. कधी कधी आपण असं सुद्धा विचार करतो. जर काय तो भ्रष्ट आहे, चुकीचं काम करत आहे, तो सुद्धा त्याचं घर भरत आहे. हे घर भरत आहे त्याच्या पाठीमागच्या चांगल्या कर्माच्या फळामुळं. वाईट कर्माचं फळ ते काही घर भरणार नाही. आणि आता तो वाईट कर्म करत आहे, त्याचं सुद्धा फळ त्याला लवकरच मिळणार आहे. परमेश्वराच्या घरामध्ये उशीर आहे, परंतु अंधार. ह्याच्यासाठी आपल्याला श्रेष्ठ कर्म करायचं आहे. दुसऱ्यांना बघून आपल्याला सुद्धा वाईट कर्म कधी सुद्धा करायचं. आणि तणावाचं कारण आहे चुकीचे कर्म. दुसरी गोष्ट आहे, जर आपल्याला ताण तणावापासून, निगेटिव्ह विचारापासून वाचायचं आहे, सकारात्मक बनायचं आहे, त्याच्यासाठी रामायणाची किंवा महाभारताची एक गोष्ट आहे, ती नेहमी लक्षात ठेवायची. जे काही घडतं ते चांगलं, जे काही घडणार ते चांगलं, सर्व घटनामध्ये कल्याण आहे. हाच गीतेचा सार आहे ना. जर काही कोणी शिवी दिली तर समजा की काय याच्यामध्ये कल्याण आहे. एक रामायणाची घटना सांगतो. राम राजा बनणार होता. सारी प्रजा सर्व खुश झाली की राम जसा राजा मिळणार. रात्री मंत्रा केली आणि कैकेयीच्या कानामध्ये 2-4 गोष्टी सांगितल्या. तुझा मुलगा सुद्धा आहे भरत, त्याला तू का म्हणून राजाने बनवते? हे रामालाच राजा का? कुणी सांगितलं? मंत्राने कैकेयीला. आणि ह्या 2 चुगलीच्या गोष्टीमुळे रामायण काय उलट झालं सगळं. राम राजा बनणे बजाय कुठे गेला? 14 वर्ष वनवास मध्ये. सीता गेली, लक्ष्मण गेला, तिघ सुद्धा निघून गेली. त्याच्यामुळे वियोगानं दशरथानं काय केलं? आपला प्राण त्यागला. झोपण्याची पंचायत, खाण्याची पंचायत, चालताना पायामध्ये काटे चुकत होते. हे सर्व कुणामुळे दुःख आलं या रामाच्या जीवनामध्ये? कुणामुळे आलं? मंत्रेमुळे. जो मंत्रेला पाहिजे त्याची भावना चांगली चालणार आहे या वाईट चालणार? मी जेव्हा लहानपणी रामायण बघत होतो, मंत्रा काळाचा ड्रेस, साडी वगैरे करून स्टेजवरती यायची. मी मला हे पुढे ना म्हातारीला मला बघायचं नाही, हे खूप वाईट म्हातारी. रामाला छोट्या मुलांना जंगलामध्ये पाठवलं. आता काही झेल देण्यासाठी तो नाही झालं. लेकिन एक दिवस मी विचार केला, त्यावेळी मला वाटलं मंथरानं रामाच्या सोबत जे काही केलं चांगलं केलं. जर काही रात्री आली नसती त्यांच्या घरामध्ये, राम काय झाला असता? राजा.
जर काही राजा झाला असता जंगलामध्ये गेलाच नसता. जर काही जंगलामध्ये गेला नसता तो रावणाला मारलं नसतं. जर रावणाला मारलं नसतं तो रामाची महिमा कोणी सुद्धा गायली. रामाची महिमा कुणामुळे आहे? कुणामुळे? मंत्रेमुळे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाची शेजारी, प्रत्येकाच्या ऑफिस मध्ये परमेश्वराने एखादी मंत्र ठेवलेली. एकापेक्षा जास्ती सुद्धा कोणाचे सबोध होते. आणि आज जो आपला वर्तमानचा तणाव आहे तीच मंत्र आहे. पण तो रामाने काय केलं? रामाच्या जीवनातील मंत्राने तो रामाला काय केलं? चांगलं केलं ना. तो तुमची सुद्धा मंत्र काय करणार आहे? तुमचं चांगलंच घडवणार आहे. फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह सकारात्मक राहायचं आहे. ज्यावेळी राम वनवामध्ये गेला, हनुमान, अंगद, ऋषी, मुनी कुणामुळे भेटले? कुणामुळे भेटले? मंत्रामुळे. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये इतकं बाबाचं ज्ञान, चांगले भाई बहिणी आम्ही तुम्हाला भेटलो. का भेटलो? त्या मंत्रामुळे. जर काही ते तुम्हाला असं असं व्यवहार केला नसता तुम्ही इथं आलंच नसता. जर इथं आलंच नसता ते ज्ञान तर एकांत मध्ये बसून आजपर्यंत ज्या ज्या मंत्रांनी तंग केलेलं आहे त्या सर्वांना धन्यवाद द्या. तुम्ही आम्हाला तंग केलं, आम्हाला चांगलं आमचं चांगलं झालं. नंतर 5000 वर्षानंतर सुद्धा तंग करण्यासाठी जरूर या. काय तर वाजव त्या मंत्रासाठी. हे आहे त्या नकारात्मक गोष्टींना वॉश आउट करण्याचा तरीका. परंतु आपण त्या गोष्टींना मध्ये ही सोडून मी सर्वांना आशीर्वाद देऊ शकते. शुभान हिला कधी सुद्धा देऊ शकत नाही. बस हिला सोडा. ही त्या लायकच नाही. आपल्याला तिलाच न्यायची. ही राखी बांधा म्हणजे बस एक सोडून बाकी सर्वांना देऊ शकते. हेच अशांताचे दुःखाचे आपल्या जीवनातलं हे कारण आहे. राम ज्यावेळी वनवासामध्ये येतो, वनवासातून येतो, सर्व त्यांचं स्वागत करण्यासाठी अयोध्येमध्ये आले होते. लेकिन त्या सभेमध्ये मंत्रावर कैकेयी नव्हते. तेव्हा रामानं विचारलं मंत्रावर कैकेयी कुठं आहे? त्यांच्या सर्वांनी ती पत्नी आलेच नाही. रामाने सर्वांना तिथंच सोडलं. त्यांच्या जवळ गेला घरी. तुम्ही का म्हणून आला नाही? ते म्हणे बेटा कसं येणार आहे? मी तुम्हाला इतकं कष्ट दिलं, जंगलामध्ये पाठवलं, राहण्याचं हे सगळं माझ्यामुळे तुम्हाला 14 वर्ष वनवासामध्ये राहायला लागलं. राम का म्हणतो नाही माताजी, तुमच्यामुळं मी परमेश्वर बनलेला आहे, तुमच्यामुळं मी विजय राम बनलेला आहे असं म्हणून सांगितले. तू म्हातारी आहे ना, तू माझी चुकी केली. 2 थप्पड नाही मारले. परंतु आपण काय करतो? याला जे आपली चुगली करतात, काय करतात, 15 दिवस बाद असं म्हणलं ओम शांती सुद्धा म्हणत नाही. असं करायचं तर सोडा, असं खाली करतो. कधी कधी असं सुद्धा करतो. समजलं? कुठल्या मंदिरामध्ये देवीने असं केलेलं आहे असं. हिच्यासाठी टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. हिच्यासाठी सकारात्मक बना, तब मूर्त्या बनतील तुमच्या. तब जीवनामध्ये सुख आणि शांती येईल. दया, क्षमा, शांती तिथे देवाची वस्ती. त्याच्यासाठी जे काही घडलं ते सगळं पुन्हाच्या जर काही एक व्यक्तीच्या वरती तुमच्यामध्ये मनामध्ये काही या निगेटिव्ह असेल, तुम्ही सुखी राहू शकणार नाही. पॉझिटिव्ह बना. तिसरी गोष्ट आहे, जर का आपल्याला पॉझिटिव्ह बनायचं असेल तर रोज आपल्या दिनचर्यामध्ये 3 गोष्टी करा. एक तो अमृत वेळाचा योग करा नेहमी, अमृत वेळाचा. दुसरा, रोज इथं क्लासमध्ये येऊन मुरलीच्या पूर्वी अर्धा तास योग करायचा. आणि तिसरा, रोज इथं येऊन मुरली ऐकायची.
तीनच गोष्टी जर जो करेल त्याला कधी सुद्धा तणाव टेन्शन येणार नाही. लेकिन तीन गोष्टी काही म्हणतात आम्ही रोज करतो तरी सुद्धा मला तणाव. जर काही करता तो विधीपूर्वक नाही करत, फक्त दाखवण्यासाठी करता. अमृतवेला कोण कोण उठता? हात काढा, वरती करा. अमृतवेला थोडे जण उठतात. जर काय चला जे उठतात त्यांना धन्यवाद. परंतु जर काय तुमचं अमृतवेला उठल्यानंतरच व्हिडिओ बनवलं आणि तीच व्हिडिओ तुम्हाला 10 वाजता दाखवलं, हे तुमचं सकाळचं व्हिडिओ योगाचं. कसं आहे? भिंतीच्या टेकन घेऊन बसलेलं आहे, तोंड खुला उघडा आहे, डोळे बंद. 2 वेळा मच्छर आतमध्ये गेला, बाहेर मध्ये आला माहित. जर काय असा योग केला, कशी शांती मिळाली, कशी आत्मिक स्थिती बनवणार. जर काय तुमच्या घरामध्ये एखादा पाहुणा आला, पाहुणा खूप मोठा आहे, धनवान आहे, लेकिन परंतु तुमचा स्नेह प्यार आहे म्हणून 10 काम सोडून तुमच्या घरी आला. जसा तो पाहुणा तुमच्या जवळ आला, आतून दरवाजा लावला, कडी लावली, झोपून गेला. तो पाहुणा बेल वाजवतो, गेट वाजवतो, दरवाजाच उघडला नाही. तो म्हणजे काय महिने मला बोलवलं, यांचं काम आहे, निघून जाईल. नंतर तुम्ही फोन करा, काय तुम्ही कुठपर्यंत आलेला आहे? तो म्हणे नाही मी आलो होतो, बेल सुद्धा वाजवली, तुम्ही आतमध्येच होता, नाही दरवाजा उघडला, मी गेलो. नाही जरुरी काम आहे, या. ते आल्यानंतर त्यानंतर मग दरवाजा बंद केला, त्यांना निघून जाईल. नंतर फोन करा, ते म्हणाल मी कधी सुद्धा येणार नाही आजपासून. दुसरी वेळा सुद्धा आलो तरी सुद्धा मी दरवाजा उघडला. याच्यासाठी आपण काय करतो? रोज सकाळी उठतो, बाबाला बोलवतो, मीठे बाबा, प्यारे बाबा, आ जाओ, हम आपसे बातें करनी है, बातें करनी है, करनी है, करनी है. त्याला तो बोलवला, दरवाजा खिडकी, तेरे द्वार खड़ा भगवान भगत भरले जो भगत ओम शांती हो गया. ते बाबाला किती लोक बोलवतात त्यावेळेस सकाळी, तो निघून जातो. त्यानंतर आपली झोप उघडली, फिर म्हणे मिठे बाबा, बाबा म्हणतात आजच्या पाठीमाग नंतर आवाज येणार, नंतर तुमच्या स्नेहाच्या पोटी नाही येतो. दुसऱ्यांदा फिर नंतर दरवाजा बंद केला. याच्यासाठी डोळं नेहमी कसं ठेवायचं? आणि फक्त उघडत सुद्धा नाही, तुमच्या घरामध्ये पाहुणा आला, समोर बसलेला आहे, त्यांच्या चेहऱ्याकडे तोंडाकडे बघत झुमत बसा. तो म्हणे कशासाठी बोलवलं, काय काम होतं? अरे बोलवलं कशासाठी? आपण काय करतो? उठून फोटोकडे बघतो, फिर म्हणजे घड्यामध्ये बघतो, आता किती वाजतापर्यंत बघायचं. असा जर योग लागला तो आत्मिक स्थिती कशी बनणार आहे? कधी कधी आपण काय करतो? मी आत्मा आहे, शांत स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे, आता जाते चांद सूरज तारांगणच्या पलीकडं. जर का आपण वरती जाऊन खाली पडलो तर काय होणार आहे? याच्यासाठी जागृत अवस्थामध्ये बसायचं अमृतला. त्यानंतर मुरलीच्या पूर्वी येऊन अर्धा तास योग करायचे. शेतीमध्ये तुम्ही बीज पेरता, त्याच्यापूर्वी काय करता? काय करता? मशागत करता, सर्व काही तयारी करता, नंतर पेरतो ना. त्याचप्रमाणे आपल्या दिमागामध्ये ज्ञानाचे बीज टाकायचे, त्याच्यापूर्वी अर्धा तासाचा योग पाहिजे. जे विना योग करके मुरली ऐकतात ती मुरली त्यांच्या काही सुद्धा कामाची नाही. संध्याकाळी जे विचारलं आजची मुरली काय होती? खूप चांगली होती. काय होते? वरदान का खूप चांगलं होतं आज वरदान. स्लोगन काय होतं? ते सुद्धा चांगलं होतं. काय होतं? चांगलं होतं. एक पॉइंट सुद्धा डोक्यामध्ये राहिलं नाही, कारण गरम तव्यावरती पाणी टाकलं उडून जात. याच्यासाठी आपल्याला अर्धा तास येऊन काय करायचं? योग करायचंय. संघटनाचा योग केव्हा मिळतो? फक्त मुरलीच्या पूर्वी.
आणि जे मुरलीच्या पूर्वी अर्धा तास योग करतात, अमृतवाला चांगली करतात, त्यांची आत्मिक स्थिती बनते, त्यांना कधी सुद्धा तणाव टेन्शन येणार नाही. आणि तिसरी गोष्ट, मुरली रोज ऐकायची. कुठं? सेंटरवरती. आजकाल काही लोकांना ऑनलाईन मध्ये मुरली ऐकण्याची सवय लागलेली आहे. जे ऑनलाईन मध्ये मुरली ऐकतील त्यांची पूजा सुद्धा ऑनलाईन मध्येच होणार आहे. त्यांना वर्षा सुद्धा ऑनलाईन मध्येच मिळणार. याच्यासाठी आपल्याला रोज बाबांना ब्रह्मा एकदा दादींनी विचारलं होतं, बाबा त्रेताई वाल्यांच्यासाठी तुम्ही काय प्रबंध करणार पडायचा, मुरली वगैरेचा? त्याच्यासाठी मधुवन मध्ये इतकं सारं बनवायला पाहिजे. बाबा म्हणतात नाही, 9 लाख क्लास के स्टूडेंट बनाओ, त्रेता की संख्या में अपने आप उनकी पढ़ाई में अपने आप करूंगा. आता बाबांनी काय केलेलं आहे? पीस ऑफ माइंड टीव्ही, फेसबुक हे सर्व चालू केलंय. कुणासाठी? त्रेतायुगवाल्यांच्यासाठी. तुम्हाला सतयुग मध्ये जायचंय, त्रेतायुग मध्ये जायचंय, तर मुरली कुठं ऐकायची आहे? इथं रोज येऊन मुरली ऐकायची. एका मुरलीची किंमत लाखो करोड रुपये आहे, लक्षात ठेवा. कधी कधी आपण म्हणतो नाही आमचं दुकान उघडायचं असतं. दुकान उघडलंय, एका तासामध्ये किती कमवलं? 1500. इथं आला नाही, किती गमावलं? लाखो करोड. तुम्ही म्हणता की इथं काय ब्रह्माकुमारी मध्ये पैसे देतात? हे ज्ञान एक धन आहे. जसं मुलं काय करतात? शाळा शिकतात, चिकाटीने शिकली, अभ्यास केला, खूप ट्युशन लावलं, चांगल्या मार्कानं पास झाले, त्यांना नोकरी चांगली लागते, पैसा सुद्धा येतो. पैसा का आला? त्यांनी शाळा चांगली शिकली होती. ह्याच्यासाठी हे विश्व विनाशाच्या वेळी बाबाने काय केलेलं आहे? ब्रह्माकुमारी विद्यालय चालू केले. आणि ह्या विद्यालयामध्ये जे येतात, ज्ञानयोग करतात, त्याचे संस्कार चांगले होतात, नंतर विनाश होतो. ज्यांचे संस्कार चांगले आहेत ते सतयुग त्रेतामध्ये येतात. 21 जन्माची किंमत सोन्याची, चांदीची, तुमचं जे नेसरी गाव आहे इतकाच एक सोन्याचा महल प्रत्येक राजाजवळ असणार आहे. त्याची किंमत किती असणार आहे? का मिळाली? कारण आपण इथे येऊन मुरली ऐकली. ते जे दुकान आपण उघडतो त्या दुकानामध्ये जे पैसे कमवतात हे सर्व इथंच राहणार आहे. त्या दुकानाच्या पूर्वी हे सुद्धा आपले दुकान आहे. दुकान तिथं एकच दुकान आहे. ते किती दुकान आहेत? दुकान. या दुकानामधून जे का आपण ऐकतो ते आपल्या सोबत जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? रोज हे मुरली ऐकायचे. जो या 3 गोष्टी करतो त्याला कधी सुद्धा तणाव टेन्शन येणार नाही. त्यांना कुणाची सुद्धा कमजोरी दिसणार नाही. दोन महिला होत्या. 2 महिला होता. एक वरच्या मजल्यावरती राहत होती आणि दुसरी खाली राहत होती. दुसऱ्या मजल्यावरती माता काय करते? आपल्या घराच्या खिडकीतून बघून शेजाऱ्यांच्या छतवरती ते कपडे सुकवत होते. ती कपडे बघून आपल्या पतीला बोलून घेते. हिला काय अक्कल नाही, किती घाण कपडे, हिला धुवायची सुद्धा अक्कल नाही, कुठला साबण वापरते, काय सर्फ वापरते. रोज बोलून काय करते ते दाखवते. पती काय सुद्धा बोलत नाही. एक दिवस त्या खिडकीतून बघितलं, तिची कपडे खूप छान दिसू लागली, स्वच्छ दिसू लागली. त्या पतीला बोलवलं. आज हिला कशी अक्कल आली? आज किती स्वच्छ धुलेले, जाऊन विचारून या कुठला साबण वापरला, काय केलं. पती हळूच हसतो काय म्हणतो? आज सकाळी सकाळी मी आपल्या खिडकीचे काच साफ केलेले आहेत, काच सफाई केलेले आहेत. बघा, इनका ध्यान इधर था, क्या बोला कुछ समझ में नहीं आया. टाली तो मुझे नहीं तो क्या कैसा पता चलेगा. किती मोठी घेरायची गोष्ट आहे. आज त्यांना कपडे घाण का दिसत होते? कारण त्याच्या काचा घाण होत्या. दोष कुणाचा होता?
दोष कुणाचा होता? स्वतःचा. लेकिन आपण काय करतो? ती काय म्हणत होते, हिला अक्कल नाही, हिला ये नाही. त्याचप्रमाणे ज्या दिवशी आपण अमृताला केली नाही, शेल्टरवर येऊन योग केला नाही, मुरली ऐकली नाही, तो आपली बुद्धिरूपी खिडकी कशी असणार आहे? गाण. आणि त्या खिडकीतून इतरांना बघितलं, कुणी हसतो, आपल्याला वाटतंय मला बघून हसत असेल. कुणी दोघं बोलतात, आपल्याला वाटतं माझीच काही नाही काही गोष्टी चुकली चालवलं. हेच तणावाचं कारण आहे. याच्यासाठी रोज तुम्ही आपल्या खिडकीनं काय करा. तो कोण कोण साफ करतात खिडकी रोज? कोण कोण साफ करतात? हात वरती करा. खिडकी म्हणजे घराची नाही. मी आता नेपाळमध्ये 6 महिन्यापूर्वी गेलो होतो. तिथं 3 दिवसाचा एक प्रोग्राम होता, तणावमुक्त म्हणून. तो 2-4 माता दुसरी दिन आम्ही पहिल्याच दिवशीच हा एक्झाम्पल उदाहरण दिलं होतं. दुसरी दिन 2-4 माता आल्याच नाही त्या सत्संगामध्ये. तिसरी दिन त्या बहिणजीने विचारलं, तुम्ही काल का म्हणून आला नाही? त्या परवा त्या बहिणजीने सांगितलं ना, खिडक्या साफ करा. काल हम सारा दिवस आपल्या खिडक्या साफ करण्यामध्ये लागलो. मी काही घराच्या खिडक्या नाही बोललो. कुठल्या खिडक्या? कधी कधी आपण ज्ञानाला सुद्धा उलट करतो. भक्ती काही चुकीची नाही, भक्ती खूप चांगली आहे. भक्तीच्या भावाला लोकांनी काय केलेलं आहे? उलट केलेलं आहे. घराचा त्याग करा, परमेश्वर प्रसन्न होईल. कुठलं घर आहे? शरीर घर आहे. या शरीराला विसरा, स्वतःला आत्मा समजा. लेकिन लोकांनी काय केलं? ते घर सोडून जंगलामध्ये गेले. या शरीराला तो विसरलंच नाही. तुम्ही बळी चढवा, तो काय होईल? परमेश्वर प्रसन्न होईल. कुठे बळी? मी करता हूं, मे परमेश्वर माझं काही सुद्धा नाही. करणार करता तो आहे निमित्त भाव. लेकिन लोकांनी काय केलं? बकरीची बळी चढली, आणखी पाप चढलं. म्हणतात दिवाळी साजरी करा, तो काय होते? लक्ष्मी घरामध्ये येईल. आली कधी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये? आम्ही तो कधी लहानपणापासून बघितलीच नाही. तो घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी काय तयार करतात? एक तो स्वच्छ करतात घराला. ज्यावेळी दसरा होतो त्यानंतर 2-4 दिवसानंतर दिवाळीची तयारी सुरू. आणखी काय करतात? दिवाळीच्या जवळ 1-2 दिवस काय करतात? दिवे लावतात. पुन्हा सर्व मोमबत्त्या, पहिल्या जमाने आकाश दिवा सुद्धा लावत होतात. सगळं आजकाल मोमबत्ती लढी लाइटिंगची ते सर्व घरामध्ये लावतात. कारण लक्ष्मी येण्यासाठी. लक्ष्मीचे वाहन काय आहे? घुबड. घुबडावरती बसून लक्ष्मी येते. घुबडाला लाईटीमध्ये दिसत नाही. समजलं? घुबडाला लाईटीमध्ये दिसत आणि आपण सुतळी बॉम्ब काय काय वाजवतो. ते घुबड पळून जाईल, येणारच नाही लक्ष्मी. येड्याचा बाजार. येड्याचा बाजार आहे नाही. शिकले सवारलेले सरळ विचारा, तुम्ही सगळे कशासाठी करता? तरी तुम्हाला माहित नाही की लक्ष्मी येणार आहे. आणि लक्ष्मीचं ते येण्याचं दिवस कुठला? अमावस्या. अमावस्या असते ना. ह्याच्यासाठी अमावस्या आहे, कारण गुबाड बराबर सगळ्यांच्या घरामध्ये घेऊन येणार. ते लोकांनी काय केलं? आणि सरकार लाईट सुद्धा कापत नाही त्या दिवशी. आता बघा किती 3-4 वेळा गेली, त्यावेळी जाणार नाही कधी सुद्धा लाईट. सणाचा दिवस आहे. जर काही लक्ष्मी घरामध्ये यायचे, सारे गावाची लाईट सर्वांनी बंद करा, दरवाजा खुला करा, शांत बैठा. प्रत्येकच्या घरामध्ये लक्ष्मी येईल. तो कुठलं घर? शरीर आत्म्याचं घर आहे. मनाला साफ करा, स्वच्छ करा. कुठला दिवा लावा? आत्म्याचा दिवा लावा. सांगितलं कुठलं आणि केलं. आता गणपतीचा उत्सव येणार आहे. गणपती पूजा केल्यानंतर काय होतं? आपलं विघ्न विनाशक बनतो. काही सुद्धा आपल्याला वर्षभर विघ्न येणार, तो काय करतात? गणपतीला करतात. गणपतीचं एक अंग विघ्न विनाशक बनण्याची प्रेरणा देतात. त्याच्या एका अंगामध्ये काय रचेल आपल्याला ते जीवनामध्ये आणा. पोट मोठं आहे म्हणजे
काही सुद्धा कुणी काही बोललं आपल्या पोटामध्ये ठेवा, इकडं तिकडं सांगू नका. परत आपण पूजा तर करतो, लेकिन आपल्या पोटामध्ये काही सुद्धा गोष्टी थांबत नाही. सगळ्यांना सांगतो एकदम मी करतो. त्याचे कान हातीचे आहेत, हातीचे सरळ डोकंच हातीच आहे ना, तर हातीच्या कानाची विशेषतः हाती नेहमी कान हलवत राहतो. कारण म्हणतात हातीच्या कानामध्ये मुंगी गेली हाती मरून जातो. जर का आपल्याला निर्विघ्न बनायचं आहे, आपल्याला सुद्धा अटेन्शन रूपी कान हलवायचे आहेत. कुणी काही निगेटिव्ह गलत गोष्टी सांगतील आपल्याला ऐकायच्या, परत आपण काय करतो, आणखं काय झालं, बस ना, चाय पिऊन जा, बस काय झालं सांग. आणखी आपण हलवायच्या वेळी आणखी काय सांग, ऐकतो. कसं विघ्न आणखी वाढत जाणार. काय त्या गणपतीची पूजा करून काय फायदा. आणखी काय, एक एक अंगामध्ये त्याचं रहस्य आहे. डोळे छोटे छोटे असतात, कारण हातीला छोटी वस्तू सुद्धा मोठी दिसते. आपल्याला जर निर्विघ्न बनायचं आहे, छोटे छोटे चुकांना मोठ्या समजून त्याच्यापासून सावधान राहा. एक भाई ज्ञानामध्ये चालत होता 1 वर्षापासून. एक दिवस तो काय करतो, हॉटेलमध्ये जातो आणि हॉटेलमध्ये जाऊन समोसा मागवतो. समोसा माहित आहे ना, मैद्याला काय करतात, लाटतात आणि त्याच्यामध्ये बटाट्याचा मसाला बनवून भरतात आणि त्याला तळतात. त्याला काय म्हटलं जातं, समोसा. 1 किलो समोसा मागवतो आणि समोस्यावरती जो छिलका आहे मैद्याचा काढून फेकतो आणि मसाला तो खातो. तो मॅनेजर बघतो, तुम्हाला मैदा पसंत नाही आहे. नाही पसंत तो आहे, आजकाल मी ब्रह्माकुमारी आश्रमामध्ये जातो, त्यांनी सांगितलंय की बाहेरचं खायचंच नाही, त्याच्यामुळे बाहेरचं काढून मी काय करू. समजलं. याच्यासाठी हॉटेलवरती बोर्ड लिहिलेलं आहे, काय, होटल, पोसक येतो सेटल. सिनमा, सिन म्हणजे पाप, मा म्हणजे मत, पापाची माय तू जाऊ नकोस. बूठ खा 3 शब्द लिहिलं, त्यामधलं ट हटवलं, कट केलं, काय होईल, बूठ खा, ट निकाल काढून टाका. समजलं. किती अर्थ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी रोज आपल्याला खिडकीला साफ करायचंय. 3च गोष्टी सांगितल्या. पहिली कुठली सांगितली, कर्माची गुही गती. दुसरी, जे काय घडलं ते चांगलं. तिसरी, खिडकीला साफ कर. 3 जर केल्या तसं ते 3-4 घटना आहेत आणखी. तुम्हाला जायची वेळ झालेली आहे, त्यामुळं इथंच आपण थांबूया, अर्ध सोडूया, अर्ध नंतर कधी ऐकायचं. ठीक आहे. ओम शांती.